महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वाहनधारकांना सावधान, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती होणार कारवाई। ट्रॅफिक विभाग ऍक्शन मोडवरती। नवनियुक्त पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्याकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात विशेष उपक्रम हाती। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवरती कारवाईचा बडगा। जालना शहर गेल्या अनेक दिवसांपासून बेशिस्त वाहन चालकांमुळे जालना शहरात नेहमीच गर्दी होताना आपल्याला दिसते। यामुळे आत्ताच जालना शहर वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी विशेष मोहीम हाती घेत जालना शहरातील बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई करत त्यांना शिस्त लावण्याचा उपक्रम हाती घेतला असून यामध्ये जालना शहरात असलेल्या अनेक स्क्रॅप रिक्षा, विना परवाना नंबर प्लेट तसेच शाळेच्या बसमध्ये अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होताना दिसते। त्यामुळेच आता शाळेच्या बसेसवर सुद्धा कारवाई करण्याचा नवा उपक्रम जनार्दन शेवाळे यांनी हाती घेत असून काल जालना शहरातील सुभाष चौकामध्ये ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये अनेक दुचाकीस्वार, रिक्षा चालक तसेच शाळेच्या बसेस यांची काल तपासणी करून कारवाई करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घोरपडे, कॉन्स्टेबल प्रदीप घोरपडे, कॉन्स्टेबल सचिन चव्हाण, राहुल जोंधळे, घोडके आदींनी ही कारवाई केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आपल्या प्रशासनाच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही बस स्टँड, सावरकर चौक येथे विशेष मोहीम राबवून कारवाया केले। अस्तव्यस्त गाड्यावर कारवाया केलेल्या आहेत। जसे मोटरसायकल, रिक्षा, स्कूल व्हॅन याच्यावर कारवाया करत आहोत। काल रोजी आम्ही जवळपास 17 ते 18 रिक्षावर कारवाया केलेल्या आहेत। त्यांचे पासिंग, इन्शुरन्स नसलेल्या कारवाया केलेल्या आहे आपण। आणि आता विशेष मोहीम राबवून जे स्कूल बस जे परवान्याचं उल्लंघन करतात, त्याच्यापेक्षा जास्त प्रवासी भरतात, जास्त मुलांची ने-आण करतात, त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करत आहोत। त्यांचे इन्शुरन्स, POC इतर कागदपत्र ज्याच्याकडे नसणार आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहे। सर, काय आवाहन करणार आहात या निमित्ताने? या निमित्ताने आम्ही जनतेला असं आवाहन करतो की लहान मुलांकडे मोटरसायकल गाडी देऊ नये, तसेच हेल्मेटचा वापर करावा। गाडीमध्ये असाल तर सीट बेल्टचा वापर करावा असं आवाहन करतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।